आता त्यातलं कोण आम्हाला भेटतंय हे आपल्याला बघावं लागेल. आम्ही पेपरवाले हे सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत आणि मग ते त्या बाबतीत काय बोलतात हे जरा समजून घ्यावं लागेल आणि मग आमची भूमिका तिथं आम्ही पुढे बोलूया. तुकाराम मुंढे यांची देखील भेट घेतलेली आहे का? तुकाराम मुंढे साहेबांना भेटलो. अधिकारी चांगला आहे, चांगल्या पद्धतीने काम करतात हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जो काही FDA इन्स्पेक्टर आहे तर तो त्यांच्या विभागाच्या अंतर्गत येतो. ठीक आहे, परीक्षा MPSC घेत असते. MPSC स्वायत्त बॉडी आहे, त्यांचा विषय थोडासा वेगळा असतो. पण एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याशी बोलत असताना त्यांच्या विभागात येणारे अधिकारी ते जर समजा पैसा देऊन येणार असतील तर त्यांची भूमिका काय असेल तेव्हा ते जनरली बोलत असताना या विषयाला नाही, पण त्यांचं मत आलं की पैसे देऊन पेपर फुटवून एखादा अधिकारी जर बनत असतं उद्या जाऊन सामान्य लोकांना तो न्याय देऊ शकत नाही. आणि मग त्या अनुषंगानेच इथं पारदर्शक पद्धतीने एक्झाम होणं महत्वाचं आहे. मग MPSC मध्ये जर पेपर फुटला असेल आणि त्या बाबतीतली चर्चा होत असेल आणि काही पुरावे बाहेर असतील ते फार मोठी धोक्याची शंका आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. खरं तर आपण पेपर चोरीचा आरोप आपण करताय, नेमका आरोप काय? आरोप फेटाळलेला नाही, विषय एवढाच आहे तुम्ही खाली घ्या बॉम्ब जेव्हा तक्रार केली गेली होती तेव्हा 2 लोकांनी तक्रार केली होती. एक गौरव पाटील नावाचा एक व्यक्ती आणि त्याच्याबरोबर ऋषिकेश गांगर्डीने तुम्ही बघितलं असेल काही वेळापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो म्हणतोय की याच्यात नक्कीच काहीतरी चुकीचं झालेलं आहे, मी माझी तक्रार मागे घेणार नाही. तो जो कोणी गौरव पाटील आहे त्याच्यावर एक दबाव होता. गौरव पाटलाचे वडील हे गांगर्डेंना भेटले होते आज सकाळी आणि सांगितलं की त्यांच्यावर कोणते दबाव आणते म्हणून त्या गौरव पाटलाला माघार घ्यावी लागते. विषय एवढाच आहे की गौरव पाटलांनी माघार घेतली असेल तर गांगर्डे आहेत. आणि महत्वाचा विषय काय, आता पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत त्यामुळे ते पुरावे आम्ही आयोगाला देऊ. त्याच्यावर आयोग काय म्हणते आपल्याला बघावं लागेल. त्यांना आयोग माहिती लपवतोय का? कारण त्यांचं स्पष्टीकरण ते माहिती लपवू शकणार नाहीत, त्यांना कारवाई करावीच लागेल. आणि जर या विषयामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका नाही घेतली तर त्याच्यावर कारवाई नाही केली, इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर पद्धतीने नाही घेतलं तर या महाराष्ट्रामध्ये 45 लाख विद्यार्थी MPSCच्या परीक्षा देत असतात. मग दिल्लीला जे झालं ते त्यांना महाराष्ट्रात व्हावं असं वाटत असेल तर मग त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घ्यावा, सरकारने सुद्धा आणि आयोगाने सुद्धा. आपण काही पुरावे सादर करणार आहात का? तो पुरावे आम्ही घेऊन आलेलो आहोत, ते पुरावे त्यांना तिथे देणार आहोत. आणि त्याच्याबरोबर काही डिस्पेरन्सीज आहेत. डिस्पेरन्सीज कशा आहेत की या 505 लोकांची यादी जाहीर झाली आणि पण बाकीच्यांचे मार्क्स का तुम्ही दिले नाहीत अजूनपर्यंत. म्हणजे देताना 505 लोकांचे फक्त नाव जाहीर करतात. 44,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. तर प्रथेप्रमाणे प्रचलित पद्धतीप्रमाणे सगळ्यांचेच मार्क्स जाहीर होणं महत्वाचं आहे. ते मार्क्स न जाहीर होता फक्त काय जाहीर झालं तर या 505 लोकांची नावं जाहीर झाले. मग बाकीची का नाही झाली, प्रचलित पद्धत का फॉलो नाही केली, हाही प्रश्न आम्हाला आयोगाला तिथे विचारायचा आहे.